मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. प्रेमाच्या प्रवाही प्रेमाचे भोवारे प्रेमाची वादळे येती दरी. प्रेमाच्या लाटा या प्रेमाने वाहून प्रेमाच्या तीराशी नेती तरी. प्रेमाचा चांदवा झरतो बेभान प्रेमाचे उधाण झेलू चला. त्याने ना करेक्ट इमोशनल अँगलने नयनाला कोंडीत पकडायचा प्रयत्न केला आणि तिच्या मुलाला तर त्याने ज्या पद्धतीने प्रश्न विचारले ना, आय टेल यू आशू, दॅट वॉज समथिंग. फार म्हणजे फारच हुशारीने डिफेंड करतोय तो. खरं तर त्याला माहिती आहे की ही केस तशी वीक आहे त्याच्या बाजूने. म्हणजे जनरली हे जरी बेनिफिशियल लेजिस्लेशन असलं, बायकांच्या बाजूचे बरेचसे कायदे असले, तरी या केसमध्ये आपल्या क्लायंटच्या म्हणजे पुरुषाच्या बाजूने बरेचसे स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत. तरी सुद्धा तो हे सगळं ज्या पद्धतीने हँडल करतोय ना, खूपच कमाल आहे. म्हणजे तुला चांगलाच अभ्यास करायला लागत असेल. ऑफकोर्स ऑफकोर्स, पण तो काही असा तसा वकील नाहीये. मला फक्त एकच कळत नाही की तो त्याच्या क्लायंटला नीट हँडल का नाही करत आहे. म्हणजे ती काय वचा वचा बोलते का त्याच्याशी? एक्झॅक्टली करेक्ट शब्द आहे हा. एक्झॅक्टली वचा वचा ओरडत असते त्याच्या अंगावर. अरे खरं तर तू खूप प्रयत्न करतोय त्याच्या बाजूने, पण नाही. आज सुद्धा कोर्टात पाटील कशी ओरडत होती त्याच्यावर, यू हॅव लेट मी डाऊन वगैरे. त्याची तब्येत बरी नव्हती, वीकनेसमुळे त्याचा तोल जात होता, पण हा अढळ, डोकं शार्प. तरी सुद्धा ती त्याच्याशी असं कसं काय वागू शकली कोण जाणे. जाऊ दे ना, आपण कशाला विचार करतोय ओमचा. नाही, मी ओमचा विचार नाही करत आहे. मी फक्त इतकंच म्हणते की असे क्लायंट्स आपल्याही राशीला येऊ शकतात, सो त्यांना कसं हँडल करायचं हे शिकलं पाहिजे आपण. ओम कडून आपण हे शिकलं पाहिजे. ते शिका आता नंतर, कळलं ना? आधी झोपा. बडबड करायला लागलीस ना की बोलतच बसतेस तू, थांबतच नाहीस. चल सोड. फायनल हिअरिंग कधी आहे? परवा. ते सगळं DNA रिपोर्ट येण्यावर आहे. अशोक सांगू, आमच्या जे काही घडलं त्याचा स्पष्ट परिणाम दिसतोय ओमवर. दिसतोय तो. सॉरी. झोप आता. भार्गव बेटा, ये. मामा, ते काका आहेत ना, त्यांना तू काय लाडाने हात मारतोस? डॉक्टर बाबा.
हा आई बोल. हो मी निघालच आहे आता ऑफिसला जायला. हा मग दिवसभर फॅमिली कोर्ट, दुसरं काय. ए आई काहीतरीच काय अगं. एक मिनिट, असं नसतं अलाउड कोणाला विनाकारण कोर्टात येऊन बसायला. अगं तू मोठ्या बाबांच्या इथून बोलत नाहीयेस ना, ते हसतील तुला त्यांनी ऐकलं तर. आई हो मला माहिती आपण स्पेशल परमिशन काढू शकतो, पण मी खरं सांगू का, नका ना येऊ तुम्ही प्लीज. अगं नाही तसं नाही, म्हणजे मी जिंकलेच नाही केस तर सगळंच मुसळ केरात नाही का. हा म्हणून म्हटलं मी. आणि तुम्ही प्रत्यक्ष कशाला यायला पाहिजे, तुमचे आशीर्वाद आहेत ना, बस तेवढं पुरे. बरं ऐक ना, मी आता ठेवू का फोन, मला खरंच थोडीशी घाई आहे. हा मी आता पटकन निघते, ठेवू. ओके बाय बाय बाय. आशू आशू मी निघतेय. अगं बास होते ते सोनूशी गप्पा. मी दार ओढून जाते, माझ्याकडे किल्ली नाहीये. अश्विनी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा सुशांत बोल. हो हो मी आताच पोचले आहे. काय काय झालं. हा 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 अरे हे बघ, त्याची मोठी पानं असतात तो पालक आणि छोटी पानं ती मेथी. हा आता हसणारच ना लोक तुला, तू पालक समजून मेथी घेतलीस म्हणून. बर बर. हा हो हो तुला यादी दिली आहे ना मी सगळी. हा ती. हा काय झिंग. अरे झिंग नाही, हिंग. हिंग हवाय मला, हिंग. हा हा ते आणशील ना. ठीक आहे, होतं असं, विथड्रॉल सिम्पटम्स असतात. आय एम सॉरी 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 सॉरी. हा बाकी गहू तांदूळ आणि तेल आहे बघ. हा गहू लोकवन 26.5 वाला आण, आणि बासमती तुकडा. बासमती हा तांदूळ आहे. हा ठीक आहे, तेल वगैरे. हा आणि हे इकडचं उरक आता, आणि तुला आटप ना, खाऊन घे आणि तू जायचं ना भेटायला त्यांना. हा ठीक आहे, मी संध्याकाळी भेटू. बाय बाय बाय. नाही हे काय नाही ग, चालू दे काम. ओम नाही आलाय का. नाही आले अजून. बरं ठीक आहे. अरे नारायण, चहा नाही देणार का. उशीर झाला तुला जास्मिन. ईशा. ईशा नाही सर, मी ऍक्च्युली निघाले होते वेळेत, पण फारच ट्रॅफिक होतं रस्त्यात. तू जास्मिनच्या वासाचा शॅम्पू लावतेस का. सारखा मला वास येतोय मगाचपासून. बर बर ठीक आहे ठीक आहे. ओके चाललंय ना सगळं. तुम्ही केस बद्दल विचारताय का आयुष्याबद्दल. आयुष्याचं ऑफिस संपल्यावरती बोलू. आता लेट्स डिस्कस वर्क फर्स्ट. वर्क इज गॉड, गॉड इज ग्रेट, किंवा हे गॉड टू सी ग्रेट. म्हणजे बघ अगं, मी तुला एक गुड न्यूज द्यायला इथे बोलवलंय. कॉंग्रॅट सर. काय नाव ठेवणार आहे. काय काय नाही म्हणजे तुम्हीच नाही का म्हणालात आनंदाची बातमी, गुड न्यूज. अगं ऑलरेडी मला 2 मुलं आहेत. तिसरं मुलगा किंवा मुलगी झाली तर ते घरात राहतील आणि मला घराबाहेर जावं लागेल. काय सॉरी. नाही, मी तुला गुड न्यूज अशी देणार आहे की डॉक्टर पत्कींच्या मॅटरचा DNA रिपोर्ट आलेला आहे आणि तो मुलगा त्यांचा नाहीये हे कन्फर्म झालेलं आहे. ग्रेट. तुम्हाला कसं कळलं सर. काय झालं आपल्या रोहनला. कोण रोहन. अगं आपल्याकडे नवीन जॉईन झालाय, तुला माहितच नाही ना तो, कारण तू कामात एवढी मग्न होतीस. तर तुम्हाला आशुतोष म्हणायचंय का. आशुतोष नाही 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 रोहन. दरवेळेस मी कसा चुकीन. सॉरी सर, रोहन पण आहे.
हा रोहन. तर त्याला फॅमिली कोर्टातून दातेविरुद्ध दात्यांची तारीख आणायला सांगितली. तेव्हा तेवढ्यात आपल्या नावाचा पुकारा झाला म्हणून तो आत गेला. तर त्याला सांगितलं की ईशा मॅडमना पाठव, डीएनए रिपोर्ट द्यायचा आहे. हो. हा, त्यांनी मला बाहेरून फोन केला की सर काय करू. म्हणलं अरे जा त्या क्लार्कशी बोल आणि डीएनए रिपोर्ट घेऊन ये. तो गेला, त्याने डीएनए रिपोर्ट घेतला आणि त्यांनी खाली लिहिलेली ओळ चक्क लिहून आणली की तो मुलगा डॉक्टर पत्कींचा नाहीये. म्हणजे हे क्लिअर झालंय की तो मुलगा त्या कोण ग नाही नाच्या नवऱ्याचा आहे आणि डॉक्टर पत्कींचा नाहीये. आता ही केस आपल्या हातात आली आहे बघ ईशा. कारण मुळात केसचा बेस जर बघितलास ना तर ते जे ॲलिगेशन होतं की तो मुलगा डॉक्टर पत्कींचा आहे यालाच समूळ आपण नष्ट करून टाकणार. दुसरी गोष्ट, तू जे म्हणत होतीस की डॉक्टर पत्की मेल पाठवायचे ते आपण प्रूव्ह करू शकतो की त्यांचं अकाउंट हॅक झालं होतं आणि डॉक्टर पत्कीनी मेल केलीच नव्हती. ते प्रूव्ह करावं लागेल, पण म्हणजे तेवढं एक आपल्याला काम आहे. दुसरी गोष्ट, तू जी क्रॉस घेतलीस डॉक्टर सरिता पत्की, डॉक्टर सरिता पत्कींची क्रॉस घेतलीस, त्या बऱ्यापैकी ऍडमिशन्स आपल्या फेवरमध्ये आहेत. ते फक्त फायनल कॉलमध्ये तुला ते मांडावं लागेल. राईट ईशा? मस्त. आता ही केस ना जबरी टर्निंग पॉइंट आलेला आहे आणि आपल्या बाजूनी सगळं घडलेलं आहे. काय झालं ईशा? आरंट यू हॅपी? अगं ईशा, ही तुझी पहिली केस, तू इतकं छान हँडल केलं सगळं आणि यू शुड फील प्राऊड ऑफ युअर सेल्फ. सर मी आले, जरा येते. अगं हास काय कळतच नाही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग शोभना मावशी. गुड मॉर्निंग ओम. शोभना मावशी, त्या देशपांडेंची केस मी हँड ओव्हर केली होती पण त्यांना अजून फाईल मिळाली नाहीये. कुठे ठेवली आहेस तू? नाही मी काढूनच ठेवली आहे ना तिकडे. मी देऊ का? नाही मी बघतो. थँक्यू. सो कसा आहेस तू ओम? बरं आहे. केसचं कुठवर आलंय आता? सुशांत कसा आहे? अरे तेच तुला सांगायचं होतं. आनंदाची बातमी आहे. सुशांत आता दारू पित नाही, आरडाओरडा करत नाही, घर स्वच्छ ठेवतो, संसारात लक्ष घालतो आणि मुख्य म्हणजे सकाळी उठून माझ्याकडे बघून प्रसन्न हसतोय. चांगली गोष्ट आहे ना. मी खुश आहे. गुड. तू कसा आहे सोम? ओम सर, प्रधान सरांनी बोलवलंय. आलो. ही जरा देशील त्यांना? हो. ये ओम. सर बोलवलं होतं मला? हो, बस बस बस. बोल. त्या बाईंनी तक्रार केली ना माझी? नाही 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 म्हणजे तक्रार एकदाच नाही केली, तक्रारींचा पाढा वाचते ती बाई. भयंकर हायपर झाली ती, हायकोर्टात अपील करायचं म्हणते. सर तुम्ही ओरडणार नाही मला? ओरडा तुम्ही सर मला. आय एम सॉरी. का रे? सर माझ्यामुळे आपण ही केस हरणार आहोत आणि तुमचं रेप्युटेशन उगाच माझ्यामुळे खराब होणार आहे. बापरे,
शटर डाऊन करूया का आपण? अरे वेड्या, अरे एक केस हरलास म्हणून आपलं रेप्युटेशन खराब होणार आहे? मग इतके दिवस जे अनेक केस जिंकून दिलेस त्याचं काय? सर पण मी माझं बेस्ट देतोय सर. मी या केसच्या बाबतीत ना सर आय डोंट नो, पण सिरियसली मी खूप प्रयत्न करतोय सर, आणि मी मनापासून प्रयत्न करतोय. मी या केसच्या बाबतीत माझ्या मनात नसतानाही मी अनेक गोष्टी करतोय, माझ्या मनाविरुद्ध गोष्टी करतोय सर. सर माझ्या अजिबात मनात नव्हतं की त्या बाईंच्या मुलाला आपण कोर्टात बोलवावं सर. ह्या बाईंनी मला फोर्स केला, मी त्याला बोलवलं आणि मला जे हवं होतं ते त्याच्याकडनं वदवून घेतलं मी सर आपल्या फेवर मध्ये. हे खूप रॉंग आहे सर, मला माहिती आहे हे खूप रॉंग आहे, पण मी तेही केलं सर. नाही सर, आय एम ओके सर. रिलॅक्स रिलॅक्स. सर हे खूप वाईट आहे, चुकीचं आहे, पण मी करतोय सर. आय नो यू आर गिव्हिंग युअर बेस्ट. एक सांगू का, मला माहिती आहे ही केस आपल्या बाजूने जाणार नाहीये सर. ठीक आहे, डीएनए टेस्टचा रिपोर्ट आलाय. तो मुलगा डॉक्टर पत्नींचा नाहीये. ती कोण, त्यांची नर्स नयना, तिचाच आहे. सर मलाही कुठेतरी खात्री होतीच हे असंच होणार. काय सांगायचं तर त्या पत्कीबाईंना. सर मला ना काळजी वाटते त्या बाईंची, पण त्यांचं मानसिक स्वास्थ्य बरोबर नाही असं वाटतं मला सर. ती बाई ना एकटी पडलीये, त्यामुळे ती दाखवते ती बाहेरनं रागावली आहे, चिडली आहे आणि तिच्यावर अन्याय होतोय, पण आतनं ना ती खूप हल्ली आहे आणि तिला त्रास होतोय भयंकर. तिला ना कोणीतरी सांभाळायची गरज आहे, कोणाच्या तरी आधाराची गरज आहे सर. ती एकटी पडली. तिला ना बहुतेक हॅल्युसिनेशन्स होत असणार. हा भास होत असणार की तिचा नवरा तिच्यावर अन्याय करतोय, तिला छळतोय. सर मी कारण तिच्या नवऱ्याला भेटलोय तर मला तो तसा नाही वाटला. तुम्हाला का आवडतंच माहितीये, तू ना असा सगळ्या गोष्टींचा खूप मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करतोस. हा म्हणजे ती बाई, तिचे प्रॉब्लेम्स असं सहृदयतेने बघतोस तू त्यांच्याकडे. चांगली गोष्ट आहे, आणि ती तर आपली क्लायंट आहे, सो वी हॅव टू हँडल हर केअरफुली. बघूया, ठरवू आपण पुढचा ऍक्शन प्लॅन काय असेल तो ठरवू. सर आपण ही केस हरणार हे इतकं तुम्हाला माहित होतं तर मग आपण ही केस का घेतली? अरे म्हणजे अनेक गोष्टी आपल्या फेवर मध्ये नसल्या तरी हरलेली केस आपण जिंकूच शकतो ना. नाही तू धीर खचू नकोस. हा, तू प्रयत्न करत राहा, अँड आय नो यू विल गिव्ह युअर बेस्ट. हे कंट्रोल केलं ना तरी ताबा सुटतोच. नाही त्या ब्रह्मेसारखं होऊ द्यायचं नाही आपलं. नाही हॅलो, मी शोभना बोलतेय प्रधान सरांच्या ऑफिसमधून. मला ॲडव्होकेट अश्विनी केतकर त्यांचा नंबर मिळेल का? हां, एक मिनिट. मी जरा हां मी लिहून घेते. हे जरा मोबाईलचं. हां सांगा. हां 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 5-6. ठीक आहे, थँक्यू. हॅलो अश्विनी, मी शोभना बोलतेय प्रधान सरांच्या ऑफिसमधून. ओळखलं का? हां बेटा, माझं तुझ्याकडे जरा काम होतं. नाही फोनवर नाही बोलता येणार.
मला तुझा थोडासा वेळ हवा होता, मिळू शकेल? हा, हो का? बरं बरं बरं. नाही नाही, मग तू कुठे असणार आहे? तुझं काम मला सांग, म्हणजे मी ती. ओके ओके ठीक आहे, पण संध्याकाळी परत येशीलच ना तू ऑफिसला तुझ्या? हा, मग मी तुझी वाट नाही चालेल, उशीर झाला तरी चालेल, पण मला बोलायचंच आहे तुझ्याशी, फार महत्वाचं काम आहे. हा, मला फोन कर, ठीक आहे? विसरू नकोस हा बेटा. ठीक आहे. आणि हा माझा नंबर सेव्ह करून ठेव. नाही, तुझा नंबर मी तुझ्या ऑफिसमधनं घेतला. हा ठीक आहे, मग फोन नक्की कर मला, पोहोचलीस की मी वाट बघतेय. थँक्यू सो मच. थँक्यू. बाय. नंदन